नमस्कार प्रेक्षकांनो. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राकेशची वाट लावलेली असते, कारण राकेशला तर पैसे हवे होते. पैसे पण नाही आहेत आणि त्याचबरोबर अर्णव ईश्वरीने पण वाट लावलेली आहे, कारण त्याला सोन्याच्या पादुका त्या विकून त्या दादाचे म्हणजे त्या बॉसचे पैसे देऊन टाकायचे होते आणि त्या कर्जातून मोकळं व्हायचं होतं. पण आता इथे त्याचा चांगलाच बँड वाजलेला असतो. त्याला कळायचं बंद होतं आता करायचं काय, कारण पैसे तर नाही आहेत आणि ह्याच गोष्टी कशा मॅनेज करणार आहोत हा प्रश्न त्याच्या पुढे असतो. आणि अर्णव ऐश्वरी आता त्याला दम देत असतात. तेव्हा ऐश्वरी अर्णव म्हणतात की अशीच हरायची सवय राहून घे. एक दिवस इतकी तुझी वाट लागणार आहे ना, तू विचारही करू शकणार नाही. तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी त्याला सांगू लागतात की आम्ही दोघं आहोत आणि आम्ही दोघं एकत्र आहोत एवढं लक्षात ठेव. तेव्हा मात्र राकेश पाहतच राहतो. राकेश म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही या दोघांना संपवावंच लागणार आहे. हा विचार राकेशच्या डोक्यात सुरू असतो, कारण अर्णव ईश्वरी ज्या पद्धतीने त्याच्याशी बोलत असतात त्यामुळं तो हादरलेला असतो. अर्णवने तर सरळ सरळ त्याला चॅलेंज केलेलं असतं, त्याला सांगितलेलं असतं, त्याला धमकवलेलं असतं की इथून पुढं माझ्या कुटुंबापासून माझ्या घरच्यांपासून लांब राहायचं, त्यांना कसलाही त्रास होऊ द्यायचा नाही. असं म्हणत ईश्वरी आणि अर्णव एकमेकांचा हात पकडतात आणि आत निघून जातात. कारण इथे राख रांगोळी करण्याची शपथ आता ईश्वरीने तर घेतलेली असते. राकेशची वाट लावायची आहे आणि त्याच्या आयुष्याची राख रांगोळी करायची आहे, कारण तो माणूस कोणत्या लेवलचा आहे हे यांना चांगलंच माहीत आहे. ते दोघं आत निघून जातात. राकेशला खूप राग आलेला असतो. त्याच्या भोवती जे रिंगण ओढलेलं असतं ते रिंगण तो पुसू लागतो आणि त्याची चिडचिड मात्र वाढत चाललेली असते. त्याला कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसले आणि हे सगळं माझ्याच बाबतीत का झालंय. मी काय चुकलो आणि कुठं चुकलो मी, म्हणून मला हे सगळं सहन करावं लागते. खरं तर काय सहन करावं लागतंय, चोऱ्या मारा करणं, स्वतः सजून स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागतो आणि वरून याचं म्हणणं काय आहे की मी सहन करतोय. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी इकडे विचार करत बसलेली असते. गुरुजींनी तर सांगितले की ईश्वरी या घरात आल्यामुळं या घराची भरभराट होणार आहे. पण हे सगळं काय आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे, हा विचार आजीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आजी म्हणत असते की नाही, मला कळतच नाही आहे, पण मागच्या वेळेस तर गुरुजींनी सांगितलेलं ह्या पत्रिका जुळूच शकत नाही आहेत. मग असं का झालंय. आजी त्याच गोष्टींचा विचार करत असते. आजीला कळत नाही आहे की कशामुळं, म्हणजे दोघांचे वेगळे वेगळे विचार का आलेले आहेत. हाच विचार आजीच्या डोक्यात घोळत असतो. त्याचवेळी अंजली तिथं आलेली असते. अंजली खुश असते. ती म्हणते की आजी काय झालं, कसला विचार करतेस ग एवढा. तेव्हा आजी म्हणते काही नाही ग. तेव्हा अंजली म्हणते आज तर मला सांग, गुरुजींनी आता ईश्वरीबद्दल जे काही सांगितलंय त्यामुळं तुझ्या मनातली शंका तर निघून गेली आहे ना. तेव्हा आजी म्हणते की हो बरोबर आहे, पण मला कळत नाही आहे गं. म्हणजे मागच्या वेळेस गुरुजींनी जे सांगितलं होतं आणि आता जे सांगितलं आहे याच्यामध्ये फरक का जाणवतोय, हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. तेव्हा अंजली म्हणत असते अगं आजी, सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्यात, गुरुजींनी स्वतः सांगितलंय की नाही. तेव्हा बाहेर वल्लरी उभा राहून हे सगळं ऐकत असते. ती म्हणत असते की नाही, काही झालं तरीही यांच्या मनातली आग तशीच राहिली पाहिजे. म्हणजे ईश्वरीच्या बद्दलचे गैरसमज जे आहेत ते जरासुद्धा यातून बाहेर गेले नाही पाहिजेत. ती आग तशीच पेटत राहिली पाहिजे आणि ईश्वरीबद्दलचा गैरसमज तसाच वाढत राहिला पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की काहीही झालं तरीही मी या सगळ्यातून अजिबात या मैग्यांना बाहेर पडू देणार नाही. कारण जोपर्यंत माझे निगेटिव्ह मला सापडत नाहीत, म्हणजेच ती जी फाईल आहे 15 वर्षापूर्वीचा जो खुलासा करायचा आहे, ती फाईल जी आहे ती जोपर्यंत मला सापडत नाही तोपर्यंत ह्या ओल्ड लेडीच्या मनातनं ईश्वरीबद्दलचा असलेला राग असाच ठेवला पाहिजे. परंतु अंजली मात्र आजीला म्हणत असते की अगं आजी, काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होणार आहे. तुला माहिती आहे ना, आता गुरुजींनी सांगितलंय ना स्वतःहून. तेव्हा आजी पाहतच राहते. तेव्हा मात्र इकडे आता वल्लरीला धक्का बसलेला असतो. वल्लरी म्हणत असते की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजेच की या दोघींना एकत्र येऊ द्यायचं नाही. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ईश्वरी रूममध्ये आलेली असते. अर्णव तिथेच असतो. अर्णव विचार करत असतो. ईश्वरीच्या डोक्यात तेच सुरू असतं. ईश्वरी म्हणत असते की आता गुरुजींनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, तरीही आपण अशा पद्धतीने का वागत आहोत. म्हणजे इकडे ईश्वरी म्हणत असते की गुरुजींनी आता सांगितलंय ना की आमच्या दोघांना आशीर्वाद दिलाय, आता अर्णव सरांना काय वाटते बघूया. तेव्हा ईश्वरी म्हणते की बघितलं ना, तुम्ही एवढं सगळं का केलं, म्हणजे सगळेजण माझ्यावर आरोप करत होते, सगळेजण माझ्याबद्दल वाटेल ते बोलत होते, तरीही तुम्ही माझ्या पाठीशी कसं काय एवढं ठामपणे उभे राहिलात.
तेव्हा अर्णव म्हणतो, फ्रेंडशिप नाही, फ्रेंडशिपपेक्षा पण आपल्या दोघांमध्ये ना वेगळं काहीतरी आहे. अशी मोठी गोष्ट आहे जी फ्रेंडशिपपेक्षाही मोठी आहे, असं अर्णव सांगतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की बरोबर आहे, आपल्यामध्ये फ्रेंडशिपच असू शकते ना. आपण तर तुमच्यासाठी आपण तर मिसमॅच आहोत. आपल्या डोक्यात हेच आहे सगळं, असं ईश्वरी सांगत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे, खरं तर लॅपटॉपच्या चार्जरच्या वायरचा जो गुंता झालेला असतो तो अर्णवला सोडवायचा असतो. परंतु इकडे ईश्वरी म्हणत असते की सोडवा तो गुंता. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, सगळा गुंता मी सोडवणार आहे, अगदी व्यवस्थित सोडवणार आहे, असं अर्णवच्या डोक्यात सुरू असतं. आणि अर्णव खुश असतो, त्याला मजा येत असते. ईश्वरी ज्या पद्धतीने वागत असते, बोलत असते ते पाहून इकडे अर्णवला सुद्धा इकडे मजा येत असते. कारण त्याने ठरवले की ईश्वरीला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीने आपण हे करायचे आहेत, खूप छान पद्धतीने ईश्वरीला प्रपोज करायचं आहे, हे ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चालू असतं तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणत असते की बाद झालं, तुम्हालाच प्रत्येक वेळेस वाटत असतं ना मिसमॅच कपल आणि हे सगळं तुम्हीच बोलत असता ना, तुमच्याच डोक्यात हे सगळं सुरू आहे ना, बरोबर आहे. आणि ईश्वरीला राग येतो, कारण ईश्वरीला असं वाटत असतं आता तरी अर्णवने म्हणावं की माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी हे सगळं केलंय. पण अर्णव मात्र ते म्हणत नसतो. दोघंही फक्त एकमेकांची वाट बघत असतात. आता या वाट बघण्यामध्ये किती दिवस जाणार आहेत ना, हे त्यांनाच माहिती. इकडे राकेशला मात्र राग आलेला असतो. राकेशचा प्लॅन उधळला गेलेला आहे. पैसे तर नाही आहेत आणि आता पुढे काय करायचं? तेवढ्यात अंजली तिथे येते. अंजली खूप आनंदात असते आणि अंजली सांगू लागते की अहो, आज ना मी खूप खुश आहे. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो की ही कशी काय खुश आहे आणि हिला कशाचा एवढा आनंद झाला आहे? तेव्हा ती सांगत असते की हो, आज ना खरं तर मला खूप बरं वाटलेलं आहे. कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे अशी गोष्ट झालेली आहे ती म्हणजे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही खूप छान आहेत. आणि त्याचबरोबर आजीचा जो गैरसमज होता तो सगळा गैरसमज मिटलेला आहे. आजीला जे अंजलीबद्दल वाटत होतं ना ते सगळं दूर झालेलं आहे, असं इकडे ईश्वरी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे राकेश मात्र म्हणत असतो की काय हे पण अंजली, तुला ना एक सांगायचं आहे, म्हणजे मला ना ते पटलं नाही आहे. मगाशी ज्या पद्धतीने अर्णव माझ्याशी बोलला ती गोष्ट मला काही आवडलेली नाही, असं इकडे तो सांगू लागतो. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते, म्हणजे आवडली नाही म्हणजे काय झालं? नक्की तुम्ही कशाबद्दल बोलताय? तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो की अगं, अर्णवने इतक्या पटकन असं सगळ्यांच्या समोर जे मला विचारलं की तुम्हीच सांगा जिजू, तुम्हीच सांगू शकता वगैरे जे काही विचारलं ना ते मला आवडलेलं नाही. तेव्हा मात्र अंजली म्हणते की अहो, असं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना आपला चिंटू कसा आहे आणि त्याचं तुमच्यावर किती जीव आहे. आणि तुम्ही विचार करा, असं नाही हो, त्याने ना तुमच्याकडून लीगल ॲडवाईस घेण्यासाठी विचारलं होतं. असं काही नाही आहे, त्याच्या मनात काही नाही आहे हो, ते उगाच तुम्ही ना वेगळाच विचार करताय. तेव्हा राकेश म्हणत असतो की ही आग मला अशीच धुमसत ठेवायची आहे. काही झालं तरी ह्या दोन बहीण भावंडांमध्ये चांगलंच रान पेटवून द्यायचं आहे, हा विचार या राकेशने केलेला असतो. इकडे ईश्वरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलेली असते, छान आवरून तयार झालेली असते आणि त्याच वेळी ईश्वरी आता चहा ठेवण्यासाठी आलेली असते. ती किचनमध्ये असते. त्याचवेळी मामी तिथे येते. मामीला ती विचारते, तुम्हाला ठेवू का चहा? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, नको, मला नको आहे चहा, असं वल्लरीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे. आणि मग ती सांगते की अगं, तुला अंजलीने बोलवले, मला नाही माहिती कशासाठी बोलवले, पण बघून ये जा, असं ती सांगते. मग अंजलीने बोलवले म्हटल्यावर ईश्वरी तिथे असलेल्या आशाला सांगते की आशाताई, चहाकडे लक्ष ठेवा, मी आलेच. आणि मग ईश्वरी तिथून जाते. ईश्वरी जाते त्यावेळेसच वल्लरी मात्र आशाला लगेच म्हणते की मला ना एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे की माझ्या रूममध्ये ना इस्त्रीचे कपडे काढलेले आहेत, ते जाऊन घेऊन ये जा. आणि तिलाही पाठवते. मग लगेचच सुंठ पावडरची भरणी घेते आणि ती सुंठ पावडर तिला त्या चहामध्ये मिक्स करायची असते. कारण तिच्या डोक्यात एवढंच असतं की ही ओल्ड लेडी जी आहे ना, हिला सुंठ पावडरची ॲलर्जी आहे. तर या ओल्ड लेडीला आता चांगलीच अद्दल घडवायची आणि त्याहीपेक्षा हे सगळं ईश्वरीने केलेलं आहे असं म्हणत बोंबाबोंब मारायची, हा सगळा प्लॅन वल्लरीने केलेला असतो. आणि तिचं त्याच बाजूने सगळं प्रयत्न चालू असतात. म्हणून तिने या सगळ्या गोष्टी जाणून बुजून करत असते. कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये
आता वाट कशी लावायची हा एवढाच विचार तिच्या डोक्यात चाललेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी पुन्हा येते. चहा उकळत असतो तोपर्यंत वल्लरीने त्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकलेली असते. आजीला घेऊन अंजली बाहेर आलेली असते. तेव्हा वल्लरी तिथे त्याने म्हणू लागते की अहो आई, एवढं म्हणजे तुम्ही आताच आराम करायचा ना, इकडे कशाला आलात? तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असते की काही नाही गं, आत पण बसून कंटाळा आला होता. ईश्वरी, चहा आण माझ्यासाठी, असं आजीने सांगितल्याबरोबर ईश्वरी म्हणते की हो आणते. तेव्हा अंजली म्हणत असते की आजी, अगं तेवढंच बरं वाटेल तुला, छान वाटेल इथं आल्यामुळं, असं अंजली सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही घडत असतं ते म्हणजे खूपच भयानक अशा गोष्टी असतात. कारण वल्लरीने मुद्दामूनच त्या चहामध्ये सुंठ पावडर मिक्स केलेली असते आणि त्या सुंठ पावडरचा त्रास हा आजीला होत असतो, कारण आजीला त्याची ॲलर्जी असते. कारण सुंठ पावडर जर तिच्या पोटात गेली तर तिचा श्वास कोंडला जातो, तिला श्वास घेता येत नसतो. आणि इकडे हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं ते म्हणजे वल्लरीने. आणि आता बरोबर चहाचा एक घोट घेतला की इकडे आजीला त्रास होऊ लागतो. वल्लरी म्हणायला लागते की आई, काय होते तुम्हाला? तुम्ही ठीक तर आहात ना? सगळं ओके आहे ना? काय झालं तुम्हाला? असं म्हणत ती बोलत असते. परंतु इकडे मात्र आजी म्हणत असते, काही नाही, त्या चहामध्ये सुंठ पावडर होती ना, त्यामुळे तुला मला त्रास झाला. इकडे तोपर्यंत आकाश, अर्णव या सगळ्यांना खाली बोलावून घेतलेलं असतं. आणि मग आकाश आणि अर्णव दोघंही तिथं आलेले असतात आणि त्यांना दोघांनाही कळलेलं असतं की काय झालेलं आहे. आणि मग आकाश म्हणतो, अर्णव म्हणतो की शांत व्हा, एवढं पॅनिक व्हायची गरज नाही आहे. आजी तुला बरं वाटतंय का आता? तेव्हा आजी सांगते की हो, आता मला बरं वाटतंय. तेव्हा मात्र इकडे आकाश आणि अर्णव दोघंही असतात. आजी म्हणते की ठीक आहे ना. वल्लरी मात्र आता ईश्वरीला ओरडायला सुरुवात करते, तुला कळतंय का? तुझ्यामुळे आईना काय झालं असतं, त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार आहे? असं म्हणत वल्लरी इकडे ओरडायला सुरुवात करते. म्हणजे कसलाही विचार करत नाही आहे, फक्त आरडाओरडा सुरू केलेला असतो. काही झालं तरीही आपण आता फक्त एवढंच करायचं आहे हे तिला माहिती असतं. म्हणूनच तिने कांगावा करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामी, मी काहीच नाही केलेलं, मी नाही टाकली चहामध्ये सुंठ पावडर. परंतु मामीचं एकच असतं की नाही, तूच टाकले चहामध्ये सुंठ पावडर आणि तुझ्यामुळेच झालं हे सगळं आणि या सगळ्याला तूच जबाबदार आहे, असं म्हणत मामी आरडाओरडा करतच असते. इकडे आजी म्हणत असते, शांत हो जरा, घरातली शांतता भंग करणं थांबव, कारण या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत, या गोष्टींना तू जबाबदार आहेस, असं म्हणत आजीसुद्धा वल्लरीला शांत बसवते आणि म्हणते की बाद झालं, आत्तापर्यंत सगळं हेच चाललेलं होतं, आता जरा शांत राहा आणि घरातली शांतता ठेवण्याचा प्रयत्न कर, असे इकडे आजीने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र आता सगळेजण तिथेच असतात. इकडे अंजली आजीला शांत करते आणि ईश्वरीला कळलेलं असतं. ईश्वरी म्हणते की नाही, काहीतरी वेगळं घडलेलं आहे, कारण मी तर सुंठ पावडर टाकलीच नव्हती, हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतो. आणि इकडे वल्लरी मात्र ईश्वरीला दोष देऊन रिकामी झालेली असते. तेव्हा आजीला आता बरं वाटू लागलेलं असतं. आजी म्हणते, ईश्वरी, माझ्यासाठी दुसरा चहा बनवून आणतेस का गं? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आजी, असं म्हणत ईश्वरी आता किचनमध्ये जाते. कारण आजीला माहिती आहे की सून म्हणून या सुनासाठी या घरचे सुनेचे जे कर्तव्य आहेत ते कोणतंच कर्तव्य ही वल्लरी पूर्ण करत नाही. ईश्वरी येते, पातेल्यात चहा बघते आणि विचार करू लागते. तेवढ्यातच तिला तिथे किचन ओट्यावर मोबाईल दिसतो, म्हणजेच तो वल्लरीचा मोबाईल असतो. आणि मग ईश्वरीच्या लक्षात येतं की हे सगळं कोणी केलेलं आहे. त्या क्षणी ईश्वरी आता चहा ठेवते, आजींना चहा देते आणि मग तो मोबाईल घेऊन ती वल्लरीच्या रूममध्ये जाते. वल्लरीकडे शोधाशोध करत असते की मोबाईल कुठे ठेवला आहे मी, इथं तर होता, मग कुठे ठेवून आले, हा विचार तिच्या डोक्यात सुरूच असतो. एकतर वल्लरीचं ते संदूक गेल्यापासून चित्त थारेवर नाही आहे, का कुठं गेलं, कधी मिळणार, हाच विचार तिच्या डोक्यात आहे. का तर अर्णव ईश्वरीच्या आयुष्यात मोठं वादळ आणायचं आहे ना. तेव्हा ईश्वरी तिथे येते, मोबाईल घेऊन आलेली असते आणि म्हणू लागते की तुम्ही तुमचा मोबाईल शोधताय ना, हे घ्या, असं म्हणत ती मोबाईल घेऊन आलेली असते आणि तो मोबाईल इकडे वल्लरीला दाखवू लागते. वल्लरी म्हणते की काय आहे हे? तेव्हा ती सांगते की तुमचा मोबाईल ना, तोच तर तुम्ही शोधत होता, तोच आणलेला आहे, असं म्हणत तिने तो मोबाईल आता वल्लरीच्या हातात देते आणि पुन्हा माघारी घेते आणि म्हणते की आता मला सांगा, चहामध्ये सुंठ पावडर कोणी टाकलेली, हे सगळं कोणी केलं होतं? तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की मी काहीच नाही केलेलं. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की हे सगळं तुम्हीच केलेलं आहे, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात, मला माहिती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची,
तुम्हाला माझ्यावर राग काढायचा आहे ना, तर तो माझ्यावर काढायचा. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या नाहीत. घरातल्या कोणत्याही माणसाला जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. वल्लरी म्हणत असते, ए तू दीड दमडीची माझ्याशी बोलते, लायकी आहे का तुझी? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, माझी लायकी काय आहे ना ते मी तुम्हाला दाखवेलच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं. पुन्हा जर या घरात कोणाला त्रास द्यायचा विचार जरी केला तरी शांत राहणार नाही मी. इंदोर से हम. तर ती म्हणते मला धमकी देत आहे. तेव्हा या वल्लरी ईश्वरी म्हणते धमकी नाही देत, सबक सांगते. असं म्हणत ती तिथून निघून जाते. आता वल्लरीची मात्र वाट लागलेली असते, कारण ईश्वरीने चांगलीच तिची मस्ती जिरवलेली असते. आणि इकडे ईश्वरीला मात्र माहिती झालेलं असतं की आजीच्या जीवावर उठणारी ही वल्लरी आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो, अगं किरण तू तू आलीस का? बरं बरं ठीक आहे. आता ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो की अर्णव सर कोणाशी बोलत आहेत. आणि ईश्वरी थोडी जलद झालेली असते. ईश्वरी येते आणि अंजलीला विचारू लागते की अर्णव सरांची किरण नावाची कोण मैत्रीण वगैरे आहे का? तेव्हा अंजली म्हणते की हो, आहे त्याची एक मैत्रीण. का गं काय झालं? तेव्हा ईश्वरी शांतच राहते. म्हणजे अर्णव हा ऑफिसला नाही गेलेला ही गोष्टसुद्धा कळते, कारण तिने आकाशला फोन केलेला असतो. आकाश सांगतो की दादा ऑफिसला आलेलाच नाही आहे. त्यामुळं ती गोष्टही तिला कळलेली असते. आणि आता ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो की अर्णव कुठं गेला आहे? तर अर्णव किरणला भेटायला गेलेला आहे. आणि अर्णवने तर चक्क किरणला घट्ट मिठीसुद्धा मारलेली आहे. त्यामुळं ईश्वरीला मात्र धक्का बसलेला आहे. अर्णव आणि ईश्वरी आता दोघेही कशा पद्धतीने एकत्र येणार, कशी एकमेकांना प्रेमाची कबुली देणार आहेत, ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.